या अधिवेशनाला वेळेत पोहोचता यावं यासाठी देखील एक विशेष अशा नोडल ऑफिसरची नेमणूक केलेली आहे आणि ती नेमणूक केल्याच्या नंतर कोणाला अडचण आल्यानंतर त्यांना देखील व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष असं प्रयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर काही रेल्वेच्या गाड्या ज्या मुंबईवरून अनेक अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी पत्रकार आणि एकूणच सगळ्यांना जाण्यासाठीचा जो परतीच्या मार्गाने जो विषय असतो 8 ते 14 शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी देखील अधिवेशन हे सुरू राहणार आहे आणि मग 14 तारखेला विशेष असं रेल्वेच्या गाडीचं देखील प्रयोजन करण्यात आलेलं आहे। 14 तारखेला रात्री ही गाडी सुटणार आहे। त्याचबरोबर 15 तारखेला देखील एका विशेष रेल्वे गाडीचं प्रयोजन करण्यात आलं आहे की जेणेकरून आलेल्या विधिमंडळासाठी आलेल्या व्यक्तींच्या कुठलीही प्रवासामध्ये गैरसोय होणार नाही या संदर्भामध्ये देखील या पूर्व नियोजन आढावाच्या बैठकीमध्ये आपण सूचना दिलेल्या आहेत आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी देखील त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत 2 गाड्यांची विशेष व्यवस्था आपण उभी करण्यासाठी त्यांना दिलेली आहे। त्याचबरोबर BSNL आणि वायफायच्या संदर्भामध्ये गेल्या अधिवेशनामध्ये जो अनुभव आला की जेणेकरून कुठलाही वायफाय आणि लँडलाईनच्या नंबर्समध्ये अडचणी येऊ नये या संदर्भामध्ये BSNLच्या अधिकाऱ्यांना देखील आपण सूचना करण्यात आलेल्या आहेत। आवश्यक ती वाहन व्यवस्था देखील निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सूचना केलेल्या आहेत आणि त्याची देखील प्रतिकृती झालेली असं देखील आढाव्यामध्ये सांगितले। कोणाचीही गैरसोय होणार नाही। त्याचबरोबर वाहन व्यवस्थेमध्ये ज्या अडचणी असतील आणि ट्रॅफिकचा जो सामना करावा लागतो त्यासाठी देखील आपण पोलीस प्रशासन आणि विधानमंडळाची सुरक्षा व्यवस्था यांना देखील